दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि यानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर सकाळपासूनच भीम अनुयायांनी गर्दी केली होती। महापरिनिर्वाण दिनी आज सर्वत्र रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। काय सांगाल, आज पवित्र स्थान आहे, पवित्र स्थानी आला आहे, अभिवादन केलेलं, काय मनात एका अर्थानं भावना तुझ्या? मी बघा आज नांदेडवरून आलेलो आहे, मला भंडाऱ्याला जायचं आहे, पण आज महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे माझ्या मनात आलं की आपण जायचं आणि बाबासाहेबांचे दर्शन घ्यायचे किंवा त्यांची भेट घ्यायची, त्यामुळे खूप आनंदी आणि शांत वाटत आहे आज। आपण बघितलं असेल की हा तरुण आहे, तिथून अभिवादन केलं, असे अनेक अनुयायी जे ते एकंदरीत येत असतात। आपल्यासोबत आणखी काही व्यक्ती त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय वाटतं, अभिवादन केलंय, काय सांगाल? बाबासाहेबांचा परिनिर्वाणानिमित्त जे दुःखाचा दिवस आज जो आहे, त्या दुःखाचा दिवस सगळे जे विदर्भातले आहो या बाहेर देशातले आहो, त्या कारण त्या भारत देशातले सगळ्यात जास्त लोक आपल्या दीक्षाभूमीला एवढं मोठं स्थान आहे। बाबासाहेबांनी संविधान ज्यांनी बनवलं सगळ्यात मोठं, त्या संविधानाच्या निमित्ताने सगळेच जण लोक त्या संविधानाला मानून त्या बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करतो। जे बाबासाहेबांना आम्हाला 6 डिसेंबरला दुःखाचा दिवस असल्यामुळे आम्ही स्वतः अभिवादन करतो। आपण बघू शकता की दुःखाचा दिवस आणि एकंदरीत इथं अभिवादन करण्यासाठी जे आहे ते अनुयायी हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। आणि मी आता यानंतर पुन्हा एकदा नागपूरमध्येच जाणार आहे। माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या माझ्यासोबत जोडला गेलेला आहे। तेजस, सध्या दीक्षाभूमीवरती काय चित्र आहे, कशा पद्धतीने भीम अनुयायी आता तिथे गर्दी करतात आणि सध्या तिथे काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे का? नक्कीच, आपण जर बघितलं असेल तर पवित्र स्थान म्हणून ज्याला ओळखलं जातं, असं मी नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात या ठिकाणी जर बघितलं असेल तर सकाळपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनुयायांची गर्दी तर पाहायला मिळत आहे, रीग जे आहे ते पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर बौद्ध पौर्णिमा असेल किंवा मग धम्मचक्र प्रवर्तन दिन, या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणाची गर्दी असते। विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे ते अनुयायी इथं असतात आणि एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असतात। आज जर बघितलं असेल तर आज सुद्धा विदर्भातील कानाकोपऱ्यातील जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या ठिकाणी विद्यार्थी असतील ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथं आलेले आहेत। आणि सध्याच्या घडीला आपण बघितलं असेल तर या ठिकाणी ते संपूर्ण भीममय वातावरण सध्याच्या घडीला दिसत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी अनुयायी आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, एकंदरीत आज आपण आलेला काय एका अर्थानं ऊर्जा घेऊन जाणार आहात? तर बी.आर. आंबेडकर यांची तर भरपूर ऊर्जा आहे, या जगामध्ये सगळी ऊर्जा फेल आहे, पर बी.आर. आंबेडकरची ऊर्जा जोरदार आहे। आज वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते नागपुरात होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने जे आहे ते ब्लड डोनेशनचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलं, काय कसं कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे? मी कार्यक्रमाच्या रूपरेषेच्या पहिले सांगतो की मृत आंबेडकरांपेक्षा जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर जास्त प्रभावशाली राहतील असं प्राचार्य अत्रेंनी म्हटलं होतं। आणि मागच्या 69 वर्षात बाबासाहेबांचे विचार घेऊन त्यांचा समाज खूप मोठा झालेला आहे, आम्ही पाहिलेलं आहे। 69 वर्षापूर्वी जरी मूर्तीने स्वतःचं हसं करून घेतलं होतं, हे नक्की होतं। आज आम्ही दीक्षाभूमीला आलो आहोत, बाबासाहेबांचे विचार मनात घेऊन आलेलो आहोत, बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही वर्षभर काम करणार आहोत। त्याचाच एक भाग म्हणून मागच्या 5 वर्षापासून ब्लड फॉर बाबासाहेब हा आम्ही एक उपक्रम चालवतो आहे आणि हा दीक्षाभूमीपासून सुरू होतो आणि जगभरामध्ये आम्ही ब्लड फॉर बाबासाहेब अंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प घेत असतो। अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बऱ्याचशा देशामध्ये हे होतं। दीक्षाभूमीमध्ये याची सुरुवात होते। मागच्या वर्षी आम्ही जवळपास 550 युनिट्स आम्ही ब्लड गव्हर्नमेंट बँकला दिलं होतं, जे गरिबांना यूज याही वर्षी आमचा 600चा आकडा आम्ही घेऊन चाललेलो आहोत। गव्हर्नमेंट ब्लड बँक आमच्या सोबत आहेत आणि या माध्यमातून ब्लड फॉर बाबासाहेबच्या माध्यमातून आणि विचारांच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करणार। बघू शकता सिद्धेश की एका अर्थाने विचाराची क्रांती आजही जिवंत आणि आपण बघितलं असेल तर वेगवेगळे प्रेरणादायी कार्यक्रम जे आहेत या ठिकाणी होत असतात आणि हजारो अनुयायी जे आहेत खरं तेजस, त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर भीम अनुयायी सुद्धा आता दीक्षाभूमीवरती गर्दी करतायत। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।